नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी याच जागेवरून मी एक व्हिडिओ आपला शेअर केलेला होता, तो यूट्यूबवर पब्लिश केला होता आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे येत आहे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी आपले आभार व्यक्त करतो। मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉमिस केलेलं होतं की जोपर्यंत हे रेल्वेचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी या कामाचा सातत्याने आढावा घेईन। प्रत्येक 2 महिन्यानंतर मी त्या कामावर जाईन आणि या कामाची नेमकी काय प्रगती आहे ती प्रगती आपणास दाखवत राहीन आणि त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि परत एकदा 2 महिन्यानंतर या रेल्वेच्या कामाची नेमकी किती प्रगती झाली मी आपणास दाखवतो आहे। माझ्या मागे जर आपण बघितलात तर एक ब्रिज आपल्याला पाहायला मिळेल। या ब्रिजचं काम मागच्या वेळेस सुरू होतं पण ते काम आता पूर्ण झालेलं आहे। एक मोठा ब्रिज आहे आणि या रेल्वे ट्रॅकवर असलेल्या या ब्रिजला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, मी परत एकदा आपल्याला मागच्या दिशेने घेऊन जातो आणि हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक आरमोरी ते गडचिरोली असा ट्रॅक आहे। मित्रांनो, 2 वेगवेगळ्या दिशेने हे काम सुरू आहे। देसाईगंज ते गडचिरोली अशा पद्धतीचा हा रेल्वे रूट होणार आहे। देसाईगंज ते आरमोरी एक वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅक निर्मिती होत आहे आणि आरमोरी ते गडचिरोली वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्मिती सुरू आहे। 2 कॉन्ट्रॅक्टर हे काम करत आहेत आणि आता आपण आरमोरी गडचिरोली या ट्रॅकवर आहोत। पुन्हा एक दुसरा जो ब्रिज होता तो ब्रिज पण आता जवळपास तयार झालेला आहे, त्याचं काम संपलेलं आहे आणि हा जर आपण बघितला तर हा संपूर्ण रेल्वे ट्रॅक आहे आणि हा रेल्वे ट्रॅक आपल्याला रेल्वेच्या मुख्य ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे, मुख्य कार्यालयाकडे घेऊन जाणार आहे। तिथे स्टेशन असणार आहे, त्या ठिकाणी मी आपणास घेऊन जाणार आहे। आणि त्याचबरोबर साधारणतः 42 वर्षानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा रेल्वे येतो आहे आणि या रेल्वेमुळे या जिल्ह्याची निश्चितच प्रगती होणार आहे। आणि मित्रांनो, रेल्वे ही या देशाची लाईफलाईन आहे आणि ती लाईफलाईन आपल्या गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा आता मिळत आहे आणि त्यासाठी अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाचा आज परिणाम आहे की या जिल्ह्यामध्ये देसाईगंज ते गडचिरोली हा रेल्वे ट्रॅक होतो आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी मागणी केलेली होती की हा रेल्वे फक्त गडचिरोली पर्यंत मर्यादित न राहता तो एटापल्ली, सिरोंचा आणि मंचेरियल किंवा हैदराबाद असा तो ट्रॅक तयार व्हावा। निश्चितच भारत सरकार त्यावर काही ना काही उपाययोजना करेल। भारत सरकार निश्चितच या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, या गावाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जातो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचं रेल्वे स्टेशन तयार होणार आहे। तर मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा एक इतिहास आहे आणि जर माझ्या या साईडला आपण बघितलात तर हा गडचिरोली राजनांदगाव हायवे आहे आणि त्याचबरोबर अगदी माझ्या पाठीशी रिलायन्सचा ट्रेंड आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणचा एक इतिहास आहे। 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली होती आणि ती निर्मिती होत असताना एक मोठा संघर्ष झालेला होता। गडचिरोली जिल्हा करायचा की ब्रह्मपुरी जिल्हा करायचा अशा पद्धतीने एक मोठा वाद सुरू होता आणि अशातच ब्रह्मपुरी जिल्हा झाला अशा पद्धतीची एक बातमी आली, वार्ता आली आणि संपूर्ण गडचिरोली जिल्हा या परिसरामध्ये जमा झाला। त्यावेळेस कदाचित मी 5व्या वर्गामध्ये असेल आणि इथे माझ्या बाजूला ज्या ठिकाणी मी आता उभा आहे याच ठिकाणी माझ्या वडिलांचं एक शेत होतं, माझ्या चुलत बहिणीचं एक शेत होतं आणि त्या ठिकाणावरून मी या परिसरामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस एक मोठा संघर्ष झाला आणि
मग पोलीस प्रशासनाने गोळीबार केला, लाठीचार्ज केला आणि मोठी पांगापांग झाली, धावपळ झाली आणि त्याचा साक्षीदार मी आहे। आणि त्याच ठिकाणी आज गडचिरोली जिल्ह्याच्या रेल्वे निर्मितीचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणाच्या किंवा त्याच परिसरामध्ये आता रेल्वेचं मुख्यालय होणार आहे किंवा रेल्वे स्टेशन होणार आहे। माझ्या मागे जर आपण बघितला तर आपल्याला त्या रेल्वे ट्रॅकची निर्मिती आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून रेल्वे ट्रॅक सुरू होणार आहे आणि हा रेल्वे गडचिरोली ते आरमोरी आणि पुढे वळसा जाणार आहे। नेमकं आता स्टेशनची काय पोझिशन आहे, रेल्वे कुठपर्यंत आलेली आहे आणि या 2 महिन्यामध्ये रेल्वेची काय प्रगती झालेली आहे हे मी आपणास दाखवणार आहे। आणि रेल्वे निर्मिती होत असल्यामुळे निश्चितच मलाच नव्हे तर या समस्त गडचिरोली शहरवासियांना आणि जिल्ह्यातील सर्व लोकांना आनंद झालेला आहे आणि लवकरात लवकर ती रेल्वे निर्मिती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे। मित्रांनो, रेल्वे निर्मितीच्या या कामाला नेमकी काय गती आलेली आहे, कुठपर्यंत हे काम गेलेलं आहे आणि हे काम सर्वसाधारणपणे किती दिवस चालणार आहे हे मी आपणास प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जातो आणि लवकरच येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ही रेल्वे सुरू होईल अशा पद्धतीची आशा आपल्याला करायला हरकत नाही। तर चला मग आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊ आणि त्याचबरोबर तिथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेऊ। मित्रांनो, आज 11 मे 2025 आहे आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी गडचिरोली जिल्ह्याच्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे। अजूनही रेल्वे स्टेशनची निर्मिती झालेली नाही, परंतु ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन होणार आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि या कामाची प्रगती नेमकी काय आहे, 2 महिन्यानंतर हे काम कुठपर्यंत आलेलं आहे हे दाखवण्यासाठी मी परत एकदा आलेलो आहे आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी ही प्रगती सातत्याने दाखवणार आहे। आणि जोपर्यंत या गडचिरोली शहरामध्ये रेल्वे धावणार नाही, जोपर्यंत हा ट्रॅक सुरू होणार नाही, तोपर्यंत एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी सातत्याने हा फॉलोअप घेणार आहे। हे जे कन्स्ट्रक्शन आपण पाहत आहात हे कन्स्ट्रक्शन रेल्वेच्या क्वार्टरचं असणार आहे आणि आपण जर बघाल तर फार मोठ्या वेगाने हे बांधकाम सुरू आहे, सर्वत्र काम सुरू असल्याचं दिसेल। आणि त्याचबरोबर जर आपण या साईडला जर बघितलात तर आपल्याला वॉल कंपाऊंडचं काम जवळपास पूर्ण झालेलं पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर बाजूचा जो परिसर असेल तो परिसर ट्रॅकचा असेल मित्रांनो। आणि अशा ठिकाणी मी आता आपणास घेऊन जाणार आहे की ज्या ठिकाणी ॲक्च्युअल रेल्वे स्टेशन असणार आहे, ज्या ठिकाणी रेल्वे थांबणार आहे, जिथून लोक रेल्वेमध्ये चढणार आहेत आणि लोकांना गडचिरोली ते देसाईगंज अशा पद्धतीचा प्रवास करता येणार आहे। त्या कामाची प्रगती नेमकी कुठपर्यंत आलेली आहे ते सुद्धा मी आपल्याला आता दाखवणार आहे। तर चला आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी आपल्याला रेल्वेमध्ये चढायचं आहे। तर मित्रांनो, हा सुद्धा ट्रॅक आहे आणि हा संपूर्ण ट्रॅक आहे आणि हा ट्रॅक सरळ देसाईगंज आरमोरी इकडे जाणार आहे आणि या ठिकाणी उभा आहे त्या माझ्या अगदी मागे आपल्याला रेल्वे स्टेशन पाहायला मिळेल आणि हे जे काम सुरू आहे हे काम रेल्वे स्टेशनचं काम आहे। बघा आपल्याला पाहायला मिळेल रेल्वे निर्मितीचं हे जे काम आहे, स्टेशन निर्मितीचं हे जे काम आहे, हे संपूर्ण काम प्रगतीपथावर आहे आणि अनेक लोक या कामामध्ये एंगेज झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि निश्चितच पुढील 2 महिन्यानंतर या कामाची नेमकी काय प्रगती असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे। मित्रांनो, एक आशा, एक स्वप्न आपल्या सर्व लोकांचं होतं, आपल्या जिल्ह्याच्या लोकांचं होतं की या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन व्हायला पाहिजे। आणि मित्रांनो, पुन्हा मी आपणास अशा ठिकाणी घेऊन जातो आहे। बघा, स्टेशनच्या अगदी पाठीमागे आपल्याला ही लोकवस्ती पाहायला मिळेल आणि या वस्तीच्या अगदी मागे आपल्याला कार्मेल हायस्कूल जी अत्यंत मोठी शाळा, गडचिरोली शहरातील मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळेल आणि ही संपूर्ण लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीच्या अगदी म्हणजे गडचिरोली शहराच्या अगदी मध्यभागी हे स्टेशन होणार आहे। बाजूला बस स्टँड आहे आणि या दिशेने लांजेडा नावाचं एक नगर परिषद क्षेत्रातील हद्दीतील गाव आहे आणि या 2 गावांच्या दरम्यान हे स्टेशन होणार आहे। आणि मित्रांनो, निश्चितच एक आशा मला नक्कीच वाटत आहे आणि ती म्हणजे येत्या काही वर्षामध्ये म्हणजेच साधारणतः 1 ते 1.5 वर्षामध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचं जे स्वप्न होतं, ज्या आशा त्यांनी उरामध्ये बाळगून ठेवलेल्या होत्या की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रेल्वे यावी आणि आपल्या जिल्ह्याची प्रगती व्हावी आणि निश्चितच एक आशावाद माझ्या मनामध्ये आहे आणि या जिल्ह्याची प्रगती आता कुठेही थांबणार नाही
हा जिल्हा विकासाकडे वाटचाल करणार आहे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी आपणास एक प्रॉमिस करतो आहे की जोपर्यंत हे रेल्वे निर्मितीचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओ तयार करत जाईन आणि ते व्हिडिओ आपल्याला शेअर करत जाईल, जेणेकरून ही रेल्वे निर्मिती कुठपर्यंत आली हे आपल्याला कळेल। एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक मी प्रयत्न केलेला आहे। निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडणार आहे आणि माझी एक विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।